साधक हो. आपल्या स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर घोड नदी येथे चैत्र गौरी चैत्र महिन्यात पाडव्याला बसतात व महिनाभरानंतर म्हणजे आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी उठतात. त्यानंतर तेथे महिनाभर ठेवलेला कलश मंदिरात आणून कल्किदत्त महाराजांना, महापंचसागरेश्वरी महादुर्गा मातेला तसेच इतर देवदेवींना दाखवून होमाजवळ आणून त्याची पूजा करतात. नंतर आपले कल्किदत्त महाराज कलशातील पाण्याला पाहून पुढील वर्षाची भविष्यवाणी करतात.
ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य सर्वदा। सालाबाद प्रमाणे अक्षय तृतीयेला इथं कलशातून भविष्य सांगितलं तर भगवान कल्किदत्त शिरूर भविष्यवाणी अक्षय तृतीया 10/5/2024 सकाळी 11 वाजताची आहे। जग बुडणार नाही, उलट सुधारणा होईल। जगात चांगली सत्ता येईल। जगात दूर महायुद्ध होईल असे वाटेल, पण ते होणार नाही। थंड पडेल, दुष्काळ पडणार नाही, पाऊस भरपूर पडेल। भारतात नवीन कायदे होतील। जगात सहसा शीर्षा पुरुषा एकच देवाची भक्ती लोक करतील। सत्य देव सत्य साधू शक्ती तरतील। लबाड ढोंगी साधूंचा नाश होईल। स्त्रियांना चांगले दिवस येतील। भविष्यवाणी केलेल्या कल्किदत्त भविष्यवाणी केलेल्या वाईट पद्धतीचे कल्किदत्त होऊ देणार नाही। जग सुखी होईल। गुरे शेती उत्तम राहील। कलियुग कल्किदत्त संपवित असून ब्रह्मसत्ययुग अवतरत आहे। ओम नमो भगवते श्री ओम नमो भगवते विद्याधिराजाय हयग्रीवाय शीर्षे स्वा गोनदी गंगेचे महत्व वाढेल। जग सर्व सुखी राहीन। दुष्काळ किंवा लढाया मारामाऱ्या किंवा दंगे धोके फार होणार नाहीत असं या कलशातल्या भविष्यातून निघतंय। पाणी स्वच्छ निघाल्यामुळं सगळ्या जगाची बुद्धी स्वच्छ राहीन। हरिओम दत्त।